चहा सोबत फरसाण खायचंय मस्त या निसर्गाच्या सानिध्यात. वा मदन तो केवळ पंचानन. गाणी इकडं आप्पा गाणी म्हणतात मस्त. इकडे स्वप्न फोडणं चालू आहे. ही खरी मजा आहे आपल्या गावची, आपल्या कोकणातली. 5 भाऱ्या मुहूर्ताचे घेऊन चालले घरी स्वप्न फोडलेली. जेवायची तयारी करून ठेवा काय. हा येता. हा हा नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग चालू केला आहे. आज सुद्धा एक गावातील पद्धतच वेगळी पाहायला मिळणार आहे तुम्हाला. तर लग्न ठरल्याच्या नंतर आपल्या गावामध्ये शोभनं पाडली जातात. म्हणजेच की लग्न घरामध्ये लाकडं पाडली जातात. कारण का तर लग्नाचं जेवण, खूप कार्यक्रम असतात लग्नाचे. तर त्यानिमित्ताने साखरपुडा, देवकट ठेवणे वगैरे, हळद, त्याचबरोबर लग्न, त्याचबरोबर हळद उतरणी, असे खूप काही कार्यक्रम असतात. आणि त्या कार्यक्रमासाठी जेवण लागतं. परंतु ते जेवण बनवण्यासाठी आपण काय एवढं मोठं जेवण आणि खूप लोकांचं जेवण बनवायचं असतं. तर ते बनवण्यासाठी, खूप लोकांचं जेवण बनवण्यासाठी आपण काही गॅसवरती बनवू शकत नाही. आणि त्यासाठी आवश्यकता असते ते म्हणजे लाकडांची. आणि त्यानिमित्ताने आपण लाकडं, लग्नाचे जे मालक असतो तो एखादं आपलं झाड असतं ते तोडतो त्या दिवशी आणि लाकडं आधीच तयार करून ठेवतो. कारण का लग्न सोहळ्यामध्ये खूप लाकडांचा वापर होतो, त्यामुळे ते लाकडं तोडतो. अशी आधीपासून, पूर्वजांपासून चालत आलेली ही पद्धत आहे. तर त्यामुळे आता ती लाकडं पाडली जातात आधीच. त्याला शोभनं पाडणे असं म्हटलं जातं अर्थातच. तर त्यानिमित्ताने आज आमच्या वाडीत सुद्धा ती शोभनं पाडणार आहेत लग्न घरामध्ये. तर त्यानिमित्ताने आम्ही सगळे गावकीतली लोकं मिळून तिथे जाऊन ती शोभनं वगैरे पाडून ती फोडून तिथे सुकायला ठेवणार आहेत. नंतर मग ती घरी आणली जातात. तच आज पद्धत आहे. तर ती पद्धत कशी असते, काय असते, तर ही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये समजेल. आणि आधी सांगतो की त्या पद्धतीसाठी जेवण वगैरे असतं त्या यजमान्यांच्या घरी. तर त्यानिमित्ताने जाकादी सकाळी आलेलं आहे. आणि ते जेवण म्हणजे सगळं आपल्या जिन्नस सगळा घ्यायचा आहे आणि घरी जायचं आहे. तर कशा पद्धतीने ही पद्धत असते तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघितला तर नक्कीच कळेल. ते वरती आलं आहे सद्गुरू कृपा जनरल स्टोअरमध्ये. गणेश फरसाण घ्यायचं आहे त्या ठिकाणी. चहा नाश्ता घेऊन जाण्यासाठी फरसा बिरसाण घेतलेला आहे. सगळा जिन्नस सांगितलेला यजमानींनी घेण्याची तयारी चालू आहे आता. तर आता चला पुन्हा खाली दुकानात जायचं आहे. त्या ठिकाणी चिकन घेत आहेत ते काका आले, आप्पा ते. तर तिथे जाऊया. दूध पिशवी इकडे 7up घेतलेला आहे महिलांसाठी 7up खास जेवण करणाऱ्यांसाठी. जिन्नस वगैरे आता आणलेला आहे आणि तिकडे निघालेला आहे. तिकडे लाकडं पाडतायत, स्वप्न पाडतायत. त्या साईडला तिकडे जायला निघतो. पुढे गेलेत नाश्ता घेऊन. मी आता इथून मागून पाठवून निघालो. तर चला, त्यांना मिळवायला जायला पाहिजे. मला पुढे जायचं वाट माहीत नाही, रस्ता माहीत नाही. तर पटापट त्यांना मिळवायला जाऊया. चालतायत ती लोक. रानातून चाललो इकडं. याच वाटेत गेलेत काय मला माहित नाही अजून. मी नुसतं चालत जातोय. चला, इकडे वाट साफ केलेली दिसते. आलो इकडे शोधित. इथं वरती कुठेतरी हाक देत आहेत, पण काय मला काय समजत नाही नक्की कुठं हाक देत. आलोय, बरोबर आलोय. नशीब नाही तर राहिलो असतो एकटाच. कुठं आहेत रे? इकडं वरती. इथं बोलताय, इथं बोलायचा आवाज येतोय वरती. सगळे आहेत बसले तिकडे नाश्ता करायला. आता लाकडं फोडून झाले तिकडे एवढी, अजून बाकीचे फोडायचे आहेत. नाश्ता घेऊन आलेत महिला. कांदा बिंदा पण आणली नाही. आधीची मम्मीच कांदा कापते आहे फरसाणात टाकायला. एवढी लाकडं पाडलेली आहेत, अजून ती पाडायची आहेत तिकडं. आप्पा कांदा फरसाण नाश्ता आहे. ते सकाळपासून आलेत. आम्ही आता जिन्नस वगैरे घेऊन आलेलो आहे. चहा सोबत फरसाण खायचंय मस्त या निसर्गाच्या सानिध्यात. बारी
हातात कांदा आहे हा. नंतर कुऱ्हाड घ्यायचे हातात परत. इकडे ही राहिलेली लाकडी फोडून टाकायची सगळी. तर या फरसाण खायला या मस्त. चहा हा बघा, हा काय करतोय बघा. फुगवान घालतोय फुगवान. घुबड आहे घुबड. हा उडालं. घुबड होतं घुबड. ही सगळी मंडळी इकडे आलेली आहेत. आप्पा चहा पियायचंच मागं आहे. इकडे महिला मंडळ आम्हाला नाश्ता देऊन आता स्वतः नाश्ता करतात आहे. फरसाण घेते बघा, राहिलाय. आता पुन्हा परत हे जे राहिलेत ना तोडे ते फोडायचे आहेत आपल्याला. हे आता तुम्ही नेता आहे का लगेच? अच्छा, मुहूर्ताच्या 4 भाऱ्या न्यायच्या असतात पहिले. आता हे नाश्ता द्यायला आल्या होत्या महिला. तिकडे ते 2 जणी आहेत, इकडेही आहे, इकडे 4 जणी आल्या होत्या. ते आता जाताना भारी घेऊन जाणार घरी बांधून. जास्तच बांधू नको, ओले आहेत ना, जड होईल. इकडे डीक घातलेला आहे, ते तिकडे बाहेर बांधून येतो. आणि हे हा जो आहे ना, हा जो आंबा तोडलेला आहे तो दाखवतो. इकडे बघ, बोगद्यातून जायचं इकडं. इकडे आप्पा एक लाकडं काढतोय बाहेर इकडून. तिकडे बसले तोडून देत आहेत. आणि त्याचा मुद्दा दाखवतो, बुंदा. हा बघा, हा इकडं बुंदा आहे त्याचा. बुंदा इकडे. हां जर आप्पा, हा बुंदा आहे त्याचा. हा बघा, इथून तो तोडून इकडं बाहेर काढलेला आहे बघा. इकडून वडरेत आणलेले आहेत सगळे तोडे एवढा ह्याच्यातून. डोलेत घालशील तिथे. अशा पद्धतीने आपल्या कोकणामध्ये इकडे कोणतंही लग्नकार्य असू दे किंवा कोणताही कार्यक्रम असू दे, सगळी वाडीतील, भावकीतील, गावकीतील सगळी माणसं एकत्र येऊन काम करत असतात. त्याला म्हणजे जो यजमानी असतो त्याच्या खांद्यावरती एकट्यावरती फक्त भार नसतो, काही खर्चिक भार असतो असेल तर, पण अंग मेहनत असो, काही कोणतीही मेहनत असो, ती सगळी गावकीतील लोक सगळे एकत्र मिळून करतात. म्हणून कोकणामध्ये आपली एक भारी पद्धत आहे, लग्न पद्धतीसुद्धा सगळे मिळून येऊन सगळे कार्य करत असतात. इतर ठिकाणी तुम्ही बघितलात तर जो यजमानी असतो त्याच्यावरती खूप प्रेशरमध्ये येऊन त्याच्या लग्नाचा तो विषय असतो. तर ती राहिली गोष्ट बाजूला, परंतु आपण आपलं बघूया. तर अशा पद्धतीने लाकडं पाडतायत, स्वप्न पाडतायत. तर ही जी पाडले जातात ती जो मालक असतो, जो यजमानी असतो, त्यांनीच हे झाड लावलेलं असतं आणि ते मोठं करून पुन्हा ते तोडत असतात. असा गोष्ट नाही की झाड तोड केली जाते, वृक्ष तोड केली जाते, कारण कालाची गरज आहे, लाकडं तर लागणारच. परंतु त्यातलंच एक झाड, ते सुद्धा आंब्याचं झाड तोडलं आहे त्याने स्वतःचं. तर प्रत्येकजण असं करत असतो ही, कारण लाकडं ही आवश्यकता आहे, आवश्यक असतात लाकडं. तर ते असं नाही की सगळी झाडं तोडतच असतात, फक्त ती त्या पद्धतीने झाडं लावलीसुद्धा जात असतात इकडे आपल्याकडे. तर तिकडे स्वप्न तोडणं चालू आहेत आणि अर्ध्या महिला तिकडे घरी आहेत, यजमानींच्या घरी. सगळे दुपारची यांची जेवणाची व्यवस्था चालू आहे तिकडं.
5 भाऱ्या मुहूर्ताचे घेऊन चालले आहेत घरी. शोभनं फोडलेली. जेवायची तयारी करून ठेवा काय. हा येता. हा हा. आता या महिला रिकामी जायच्या म्हणून ते लाकडं घेऊन चाललेत घरी. आणि आता राहिलेले बाकीचे आहेत ते आम्ही फोडणार आहोत आणि नंतर मग दुपारी फोडून झाल्याच्या नंतर घरी जाणार. तोपर्यंत महिला जेवायची व्यवस्था करतायत तिकडे. अजून काय आहे. दर्शन कापले आपले लाकडं पडतात आहे. शोभना काम करायला लागतं बाबा. गावकीचं काम चालू केलेलं आहे शोभनाचं. मदन तो केवळ पंचानना. दुर्योधना मारली गदा, दुर्योधना मारली गदा, गदा गदा गदा. घेतला प्राण प्राण, घेतला प्राण प्राण, केवळ पंचानना. वा. मदन तो केवळ पंचानना. गाणी इकडं आप्पा गाणी म्हणतात मस्त. इकडे स्वप्न फोडणं चालू आहे. ही खरी मजा आहे आपल्या गावची, आपल्या कोकणातली. शेवटचं आहे लाकडू. हे लाकडू फोडून झालं की सगळं होणार आहे. मग शेवट गोड करी ओ स्वामी राया, शेवट गोड करी. हे लाकडू फोडून झालं की आमची स्वप्न पाडून झालेली आहेत. मग आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहोत. आता शेवटचा घाव आणि 2 तुकडे होणार आहेत. जाड आहे ते एकदम. शेवट केली नाही. खूप मेहनत असते लाकडं बिकडं फोडणं, म्हणजे कुऱ्हाड मारणं वगैरे. बावसे हाताचे मजबूत असणं गरजेचं असतं. हादरवून टाकते फटका मारल्याच्या नंतर. झालंय. लाकडं फोडून सगळी झालेली आहे. आणि आता घरी गेल्याच्या नंतर दुपारचं जेवण यजमान्यांच्या घरी, ज्यांच्या घरी लग्न आहे, ज्यांच्यासाठी स्वप्न फोडली जात आहेत, त्यांच्या घरी मस्तपैकी दुपारच्या जेवणाचा बेत असणार आहे. तर आता घरी इकडे निघतात सगळे गावकरी मंडळी. घरी जाऊन पुन्हा जेवायला तिथे एकत्र येणार आहोत. चला आता घरी. आता आम्ही आलेलो इकडे घरात. आणि आता दाखवतो आम्ही रानात पुरुष मंडळीने मेहनत घेतली आणि घरी महिला वर्ग मेहनत घेत होती. तुम्हाला दाखवतो जेवणाची व्यवस्था. तुम्हाला दाखवतो पाठी. हां हां आलो सगळ्या दाखवतो. इकडे जेवणाची व्यवस्था स्त्रियांनी केलेली आहे. सगळ्यांची मेहनत आहे. इकडे हे काकी वरती पण आल्या होत्या. आता जेवताना पण दाखवतो. हां सगळं इकडं महिला वर्ग. तुम्ही यांनी जेवण मग तुम्हाला आम्हाला जेवायला नको आल्यावर. इकडं अजून इकडे महिला आहेत. इकडे जेवणाची व्यवस्था करतायत. हे बघा दाखवतो तुम्हाला. फक्त पुरुषांनी रानात मेहनत केली म्हणून काय, पण स्त्रियांची सुद्धा मेहनत आहे ते सुद्धा दाखवलं पाहिजे इकडं. अशा रीतीने इकडे जेवण रेडी झालेलं मस्त की आपलं चिकन भाताचा बेत आहे आज. तर या सगळ्यांनी जेवायला. जेवणाला सुरुवात होते आता दुपारी. रांगेत बसलेले आहे आता जेवायला सगळेजण असते की गावकीमध्ये. तिकडून इकडून असे या साईडला. मित्रांनो अशा पद्धतीने कोकणातील
लग्नाच्या आधी सोबनं तोडली जातात लग्नघरामध्ये, म्हणजेच लाकडं तयार केली जातात. जो लग्नाचा गावामध्ये तुम्हाला माहिती आहे की लग्नाचा माहोल हा जबरदस्तच असतो. त्याचबरोबर जेवण म्हटल्याच्या नंतर 4-5 दिवस हे घरात लग्नघरातच जेवण असतं. हळद, त्याचबरोबर देवकं ठेवणे, त्याचबरोबर लग्नाचं जेवण, बरोबर त्याचबरोबर 5 मांगारे म्हणजे हळद उतरणीचं जेवण, अशी ही 4-5 जेवणं सकाळ संध्याकाळ ही जेवणं त्या लग्नघरातच होतात. म्हणून लाकडांची आवश्यकता लागते आणि त्या लाकडांची आवश्यकता भासते म्हणून ती आधीच तोडली जातात. त्याला सोबनं तोडणं असं म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात. तर आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? तर तुमच्या गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीने सोबनं तोडली जातात? काही कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.